साताऱ्यातल्या जिल्हा परिषद निवडणुकीतल्या वादाचे विधान परिषदेत पडसाद. सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबनाचे उपसभापती नीलम गोऱ्हेंचे आदेश. सातारा प्रकरणावरून विधान परिषदेत सत्तेतले मित्रच भिडले. उपसभापतींनी वस्तुस्थितीची माहिती घेऊन बोलावं, भाजपच्या जयकुमार गोरेंची विनंती. सातारा प्रकरणावर बावनकुळे सामंतांची शिष्टाई फळाला. दोन्ही पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली फडणवीस शिंदेंची भेट. सत्तेत एकत्र असताना वाद नकोत असं मत. पायऱ्यांवर आंदोलन केल्यानं मुख्यमंत्री संतप्त. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केलं होतं आंदोलन. मंत्री मार खातायत, सर्वसामान्यांचं काय? आता वाघ कुठे गेले? नुसता मार खातात. अनिल परबांनी शिवसेना नेत्यांना डिवचलं. देसाई सामंतांचं देखील प्रत्युत्तर. खरात प्रकरण हिडीस आणि चीड आणणारं. सोशल मीडियावर पोस्ट करत राज ठाकरेंचा संताप. कठोर शिक्षा होईपर्यंत प्रकरण शांत होऊ देऊ नका, राज ठाकरेंचं आवाहन. रुपाली चाकणकरांवर टांगती तलवार कायम. पक्षाचं महिला प्रदेशाध्यक्ष पद सुद्धा जाण्याची शक्यता. पक्षश्रेष्ठी चाकणकर यांचा राजीनामा घेणार, सूत्रांची माहिती. खराच्या अघोरी कृत्यांचा धक्कादायक खुलासा. मंदिर परिसरात होते नकली साप आणि वाघाचं कातडं. अघोरी विधींच्या नावाखाली भाविकांकडून उकळायचा पैसे. खराच्या अडचणीमध्ये वाढीची शक्यता. आता शिवनिका ट्रस्टची चौकशी होणार. भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात. जवळच्याच व्यक्तीने दाखल केली तक्रार. तक्रारदाराच्या 7 महिन्यांच्या गरोदर पत्नीवर खरातकडून अत्याचार केल्याचा आरोप. घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणात सरकारकडून मोठा बदल. आता 14.2 किलोच्या सिलेंडरमध्ये असेल फक्त 8 ते 10 किलो गॅस. युद्धामुळे गॅस टंचाईवर मात करण्यासाठी सरकारचा निर्णय. विधान परिषदेतल्या 9 आमदारांचा निरोप समारंभ मंगळवारी होणार, सभापती राम शिंदेंची माहिती. शरद पवारांची डिनर डिप्लोमसी. महाविकास आघाडीच्या आमदारांसाठी मुंबईत ठेवलं रात्रीचं जेवण. विदर्भातले ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं निधन. वयाच्या 89व्या वर्षी नागपुरात घेतला अखेरचा श्वास. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पथकराचा भुर्दंड. 2045 नंतरही एक्सप्रेसवे 10 पदरीकरणाचा प्रस्ताव. बीओटीवर प्रकल्पाची उभारणी होणार. एअर इंडियाची 2500 उड्डाणं रद्द. युद्धाच्या 3 आठवड्यात मोठा फटका. सोन्याच्या दरात 5,000ची घसरण. चांदीचे दर 10,000नी घसरले. सोनं प्रतितोळा 1,43,000वर तर चांदी प्रति किलो 2,26,000वर.